ट्रॅफिक पोलीस म्हटलं की आपल्या समोर येतं ते म्हणजे हेल्मेट तपासणी करणे, ट्रॅफिक सिग्नलवरती थांबणे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं लायसन्स चेक करणे आणि याशिवाय जर तुमच्याकडे या तिन्ही गोष्टी नसेल तर तुमच्या पावतीचा दंड आकारणे. मात्र पुण्यातील जे ट्रॅफिक पोलीस आहेत यांची मात्र चर्चा अवघ्या पुणे जिल्ह्यामध्ये सध्या जोरदार झालेली पाहायला मिळते. कारण नेमकं तसंच आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर पुणे शहरात वाहतूक शाखेने यावेळी केवळ वाहतूक सुरळीत ठेवण्याचं काम नाही तर एका मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे नेण्याची महत्त्वाची भूमिका देखील बजावल्याचं पाहायला मिळते. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 93 लाख रुपयाच्या सायबर आर्थिक फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल होता. या प्रकरणामध्ये अक्षय संजय तांबे आणि ओंकार विष्णू शिरसाट हे दोन आरोपी अनेक दिवसापासून फरार होते आणि तांत्रिक माहितीद्वारे आणि विश्लेषणाद्वारे हे दोघे पुण्यातील आप्पा बळवंत चौकामध्ये असल्याची पोलिसांना माहिती कळाली आणि यानंतर पुणे पोलिसांकडून त्यांना सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं आणि त्यावेळेसच फरसखाना वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी देखील या परिसरामध्ये दाखल झाले आणि आपण जर पाहिलं तर या गर्दीच्या वेळी आप्पा बळवंत चौकामध्ये संशयित व्यक्तींवरती बारकाईने नजर ठेवण्याचं काम सुरू होतं. याच दरम्यान संशयास्पद हालचाली करणारे दोन तरुण मात्र या ट्रॅफिक पोलिसांना दिसले आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्या समोर जाऊन त्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी मात्र हे जे दोघेही आहेत ते असमाधानकारक उत्तरं देऊ लागले आणि यामुळे कुठेतरी पोलिसांना त्यांच्यावरती संशय आला आणि त्यानंतर मात्र त्यांनी त्यांची त्याच ठिकाणी चौकशी सुरू केली आणि ज्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यावेळी मात्र पोलिसांना दाट संशय आला की हे देखील आरोपी असू शकतात. त्यावेळी त्यांनी फरसखाना पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन जाऊन त्यावेळेस त्यांची चौकशी केली आणि चौकशी दरम्यान हे दोघेही एका सायबर गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत. तब्बल यांनी 93 लाख रुपयाच्या सायबर फसवणुकीच्या प्रकारामध्ये हे आरोपी असल्याचं स्पष्ट देखील झालेलं आहे. यानंतर या आरोपींना फरसखाना वाहतूक विभागाच्या कार्यालयामध्ये देखील आणण्यात आले आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पुढील कायदेशीर कारवाई देखील करण्यात आलेली पाहायला मिळते. या संपूर्ण प्रकरणामध्ये ही कारवाई जी आहे वाहतूक शाखेतील अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी दाखवली सतर्कता आणि वेगाने निर्णय क्षमता आणि ठाणे व पुणे पोलिसांमधील समन्वय यामुळे हा गंभीर आणि आर्थिक गुन्ह्यामधील हा जे दोन आरोपी आहेत याची बऱ्याच दिवसापासून शोध सुरू होती आणि मात्र पुणे पोलिसांच्या चाणाक्ष कामगिरीमुळे मात्र हे दोन आरोपी आहेत ते सध्या आता गजाआड झालेले पाहायला मिळतात. आपण म्हणतो ना की गुन्हेगार चालाक जरी असला तरी मात्र पोलिसांचे हात हे नेहमीच गुन्हेगारापेक्षा मोठे असतात आणि पुणे पोलिसांनी हे जे वाक्य आहे की कानून के हात लंबे होते हे अशीच हे मन खरी ठरवलेली आहे आणि पुण्यातील जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी मात्र ही मोठी कामगिरी देखील केल्याचं बजावल्याचं सध्या पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडिक, पुणे.